तुम्ही बऱ्याच पद्धतीचे घारगे बनवले असतील, परंतु हे एकदा रताळ्याचे घारगे तुम्ही नक्की ट्राय करा. बनवायला खूप सोपे आणि खायला खूप चविष्ट. ह्यामध्ये रताळ्याचा ओरिजिनल गोडवा असल्यामुळे आपल्याला गोडाचा पदार्थ ॲड नाही केला तरीही चालतो किंवा त्याचं प्रमाण खूप कमी ॲड केलं तरीही चालतं. आणि सर्वात महत्त्वाचं 10 मिनिटात बनवून तयार होतात. आषाढ तळायचा असो किंवा मुलांना इव्हनिंगसाठी काहीतरी स्नॅक्स बनवायचा असेल, तर हे झटपट बनणारा पदार्थ नक्की बनवा. आणि सर्वात छान म्हणजे हे आपण 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो, बिलकुलही खराब होणार नाही. तर हे बनवण्यासाठी पाव किलो रताळं घ्यायचं, त्याला एकदा स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचं कारण त्याला खूप माती लागलेली असते. त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे. साल काढल्यानंतरसुद्धा रताळ्यावर बऱ्याच वेळेस काळ्या कलरचे काही डाग असतात किंवा काही इंजुरी झालेली असती, तर तीसुद्धा स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे रताळे एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साफसुद्धा करून घ्यायचे. ह्या ठिकाणी मी पाव किलो रताळा वापरलेला आहे, कारण जेवढं मला पुऱ्या करायच्या आहेत त्या पद्धतीनेच आपण ह्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं. आता एका कुकरमध्ये हे साफ करून घेतलेले रताळे ॲड करायचे आणि फक्त एकच वाटी पाणी ॲड करायचं. रताळे वाफवण्यासाठी जास्त पाणी बिलकुलही लागत नाही आणि कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये रताळी खूप छान सॉफ्ट बनतात. आता हे व्हिडिओमध्ये बघू शकता रताळी एकदम सॉफ्ट आहेत आणि कुकरसुद्धा थोडासा गरमच आहे. त्यामध्येच आपण अर्धा वाटी गूळ ॲड करायचा. ह्या ठिकाणी मी गुळाचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे, कारण रताळी ऑलरेडी गोड आहेत. त्यामुळे आपल्याला गोडाचा पदार्थ जास्त ॲड करण्याची गरज पडत नाही. जर तुम्ही ह्या ठिकाणी गोडाचा पदार्थ स्किप जरी केला तरीही चालतो. गूळ न ॲड करता फक्त रताळ्याची जरी पेस्ट बनवून घेतली तरीही चालतं. आता एका स्मॅशरच्या साहाय्याने गूळ आपण रताळ्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि ह्याची चांगली अशी पेस्ट बनवून घ्यायची. रताळी गरम होती, गूळ ॲड केल्यामुळे पटकन ती वितळली आणि छानपैकी त्याची पेस्टसुद्धा बनवून तयार झाली. ह्याला मिक्सरला वाटण्याची बिलकुलही गरज पडत नाही. सर्व पेस्ट एखाद्या टोपामध्ये काढून घ्यायची, ज्यामध्ये आपल्याला पीठ मळायला सोपं जाईल त्यामध्येच. आणि त्यामध्ये 1 चमचा आपण वेलची पूड ॲड करायची, म्हणजे ह्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. ह्या ठिकाणी मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ वापरलं आहे. गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ बस हे 2च पिठे वापरून आपण ही पुरी बनवणार आहोत. जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही थोडासा रवासुद्धा ॲड करू शकता. पुऱ्या आणखीन जास्त क्रिस्पी होतील. परंतु गव्हाचं आणि ज्वारीचं पीठसुद्धा खूप सफिशियंट आहे. आणि आता ह्या पेस्टमध्येच आपण हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं. मला त्यामध्ये बिलकुलही पाणी ॲड करण्याची गरज पडली नाही. परंतु जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून छान पुरीसारखं ह्याचं पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर चांगलं 1 चमचा साजूक तूप लावून एकदा परत पीठ चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे पीठ असं चांगलं सॉफ्ट होतं आणि ते पुरी लाटताना तुटत नाही. म्हणजे पुरीच्या कड्यासुद्धा चांगल्या राहतात. म्हणून थोडंसं साजूक तूप लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि त्याला एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. म्हणजे पीठ चांगलं मुरलं जातं आणि पुऱ्या लाटायलाही खूप छान सोप्या जातात. 10 ते 15 मिनिटानंतर आपण जसं रेग्युलर रोज चपातीसाठी एखादा पिठाचा गोळा घेतो, सेम त्याच पद्धतीने आपण त्याचा गोळा घ्यायचा आणि त्याची चपाती लाटून घ्यायची. परंतु रेग्युलर चपातीपेक्षा ह्याची जाडी थोडी जास्त असली पाहिजे. जसं आपण पुरी बनवताना थोडंसं जाडसर ठेवतो, सेम त्याच पद्धतीने. ही पोळी लाटताना गरज असेल तर तुम्ही थोडंसं तूप लावूनसुद्धा लाटू शकता किंवा थोडंसं गव्हाचं पीठ लावूनसुद्धा आपण हे मोठी पुरी एकच लाटू शकतो. मी एकच मोठी चपाती लाटली होती, कारण मला छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या होत्या. तुम्ही छोटे छोटे गोळे करून सिंगल पुऱ्यासुद्धा लाटू शकता, परंतु असं बनवायला जास्त सोपं जातं. एकच मोठी पोळी लाटून घ्यायची आणि एखाद्या छोट्या वाटीच्या किंवा छोट्या डब्बीच्या साहाय्याने आपण त्याला छोट्या छोट्या पुरीचे आकार देऊ शकतो. असे छोटे पुरीचे आकार दिले की दिसायलाही छान दिसतं आणि मुलांना खायलासुद्धा खूप जास्त इंटरेस्ट येतो आणि आपल्याला स्टोअर करून ठेवायलासुद्धा खूप सोपं जातं. त्यामुळे अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवल्या की सर्वात सोयीस्कर आहे. एकदा सर्व कणकेच्या आपण अशा पुऱ्या लाटून घेऊ शकतो. फक्त एवढंच आहे की त्याला आपण थोडं झाकून ठेवायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण त्यामध्ये ही पुरी फ्राय करून घ्यायची. सुरुवातीला मीडियम गॅसवर आपण ही पुरी 1 ते 2 मिनटं दोन्ही साईडनी फ्राय करायची आणि नंतर एक 15 ते 20 सेकंदासाठी हाय फ्लेमवर ह्याला फ्राय करून घ्यायचं. त्यामुळे आपली पुरी ही चांगली कुरकुरीत बनते, क्रिस्पी राहते आणि खूप जास्त आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो.
पहिले 1 ते 2 मिनटं पुरी फुगायला वेळ लागतो आणि नंतरचा जो वेळ आहे 15 ते 20 सेकंदाचा, त्यामुळे ही पुरी आपली छान क्रिस्पी बनते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त टम्म फुगलेल्या, गोल गरगरीत आणि अशा चांगल्या रताळ्याचा गोडवा असलेल्या ह्या पुऱ्या बनून तयार आहेत. जर तुम्हाला अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या नसतील पाहिजे, जर मठरी म्हणजे चपट्या पद्धतीच्या जर पुऱ्या पाहिजे असतील, तर तुम्ही ह्या सेम कणकेपासून बनवू शकता. तर ह्या पुऱ्या आधी सर्वप्रथम आपण थंड करून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतरच आपण त्याला एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करायचं. गरम गरम पुऱ्या डब्यामध्ये कधीही भरायच्या नाही, त्या नरम पडतात आणि दुसरं म्हणजे त्या लवकर खराब होतात, कारण त्याच्यामध्ये वाफ निघते आणि ती डब्यामध्येच राहते आणि पुऱ्या ह्या लवकर खराब होतात. त्यामुळे बाहेरच त्याला थंड करून घ्यायचं आणि नंतरच त्याला डब्यामध्ये भरायचं. आता मठरीसारख्या चपट्या पुऱ्या बनवायच्या असतील, तर ज्या पुऱ्या आधी आपण लाटून घेतल्यात त्याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे होल करून घ्यायचे. हे होल केल्यामुळे काय होतं, पुरी बिलकुल फुगत नाही, ती तशीच चपटी राहते, मात्र छान आणखीन जास्त ती क्रिस्पी होते. बऱ्याच जणांना खूप क्रिस्पी अशी पुरी आवडते, तेव्हा ते अशा पद्धतीने ही क्रिस्पी पुरी बनवू शकतात. सर्व पुरीला आपण छोटे छोटे एका फोक्सच्या साहाय्याने होल करून घेतले आणि सेम पद्धतीने तेल गरम झालं की त्यामध्ये आपण त्याला 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचं. मीडियम गॅसवर आपण याला जर फ्राय करून घेतलं तर पुरी छान क्रिस्पी होते आणि ही सुद्धा क्रिस्पी पुरी आपण 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. सायंकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या डब्याला आपल्याला काही द्यायचं असेल तर हे एक परफेक्ट ऑप्शन आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटल्या. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एन्जॉय. आषाढ विशेष अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये आपण आषाढामध्ये तिखट, गोड असे वेगवेगळे पदार्थ तळणीचे बघितलेले आहेत. तुम्हाला हे रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला नक्की व्हिजिट करा.